स्पर्धा ही एकट्याची असेल तर त्यावेळेस प्रयत्न हा एकट्याला करावा लागतो स्वतःसाठी आणि आपल्या स्वतःच्या विजयासाठी. पण तो सामना जर सांघिक असेल तर त्यावेळेस स्वतः न करता, स्वतः न खेळता, वैयक्तिक स्वार्थ न बघता पूर्ण टीमनं एक टीमवर्क म्हणून खेळावं लागतं. मग त्यावेळेस योग्य निकाल पाहायला मिळतो. बघा, ह्या निवडणुकामध्ये थोडं असंच झालेलं आहे आणि त्या महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्यांचा फायदा घेऊन आज देवेंद्र फडणवीसांनी काही असे पत्ते टाकलेले आहेत, काही असे तरी फासे टाकलेले आहेत, त्यामध्ये पवार ठाकरे हे पुरते अडकून गेलेत त्यावेळेस आणि हे पूर्ण त्या ठिकाणी अडकलेले सुद्धा आहेत. तुम्हाला कळून जाईल पुढे. बघा, आता ज्या वेळेस निवडणुकाचा विषय आला, सोलापूरमधील जे दक्षिण मतदारसंघ आहे त्या ठिकाणी युतीचा आघाडीचा उमेदवार उभा होता, उबाटा गटाचा, आणि त्या ठिकाणी पूर्वी त्या ठिकाणी जे काँग्रेसचा तो गडकिल्ला आहे, बालेकिल्ला आहे. मग त्या ठिकाणामधून ज्या वेळेस उद्धव ठाकरे हे सोलापूरमध्ये आले, सोलापुरात त्यांनी सभा घेतली भंडारी मैदान या ठिकाणी, त्यांनी सांगितलं होतं की आपल्या सभेला आज ताई आल्या नाहीत, ताईंनी यावं, प्रचार करावा, आम्हाला सहकार्य करावं, आपले चांगले संबंध आहेत, हे त्यावेळेस बोलले होते. त्यावेळेसच आम्हाला कळलं होतं की या ठिकाणी उद्धव साहेबांचं गेम करायची तयारी झालेली आहे सोलापुरातून काँग्रेसच्या माध्यमातून. ते अगदी तंतोतंत खरं झालं आणि त्या ठिकाणी ताईंनी म्हणजे प्रणितीताईंनी त्या ठिकाणी युती जे आघाडी आहे त्या आघाडीमध्ये बिघाडी करायचं काम केलं आणि प्रचार हा एका अपक्षाचा केला. त्या ठिकाणी त्यांनी युती संपवली असं त्या ठिकाणी आरोप त्याच्यावरती शरद कोळी नावाचे एका कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आता त्या ठिकाणी ते झाले विषय. पुढला विषय बघा, म्हणजे जे समीकरण जे आहे मुळात आघाडीचं, ते समीकरण कुठेतरी जुळलं नाही. हा पुढला त्यांचा दुसरा मुद्दा जो असा होता, तो मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री पदावरून. मुख्यमंत्री आमचाच असावा असं तिघांची इच्छा होती. पवारांना वाटायचं सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हावी, तिथं राऊतांना वाटायचं आपले मित्र उद्धव ठाकरे व्हावे, आणि नंतर काँग्रेसमध्ये पटोले साहेब, हे तिघांचे नाव हे सडनली यायचे पुढे. पण त्यावेळेसच बघा, जे राऊत साहेब आहेत, राऊताचा संजय राऊत, त्यांनी सांगितलं की जनतेचा मनातील चेहरा हा उद्धव साहेब आहेत. पण सगळ्याला खोडा घातला शरद पवारांनी सांगितलं ज्यांचे जास्त उमेदवार येतील आपण त्यांचा मुख्यमंत्री करूया त्या ठिकाणी. मग या ठिकाणी खरी त्यावेळेस झाली सुरू रच्चीखेच. प्रत्येकाला वाटायला लागलं की आपले जास्त उमेदवार पाहिजे, कारण आपण त्यावेळेसच आपला मुख्यमंत्री होईल. याच्या माध्यमातून तो जो प्रकार आहे सोलापूरचा घडला असावा. आणि पुढला गोष्ट आहे, आता चेहरा फिक्स नव्हताच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की निवडणुका म्हटल्या की निवडणुका कुणाच्या तरी गायडन्सखाली लढाव्या लागतात. पण आघाडीकडे, मावाकडे असा कुठलाही ठोस चेहरा नव्हता. फडणवीस, शिंदे आणि दादा, तसं यांचा चेहरा होता फिक्स, तसा यांचा चेहरा नव्हता. त्यामुळं झालं असं की जो एक युती धर्म आहे, एक आघाडीचा धर्म आहे, तो धर्म ठिकाणी राहिला नाही. महत्त्वाची गोष्ट अशी झाली आहे की त्यानंतर जे महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यांचे जास्त उमेदवार येतील, ज्यांचे जास्त आमदार येतील त्यांचा मुख्यमंत्री. मग ह्या तिघांना पण आता हेच वाटणार की आता मुख्यमंत्र्याचं बळ हे आपलंच वाढलं पाहिजे. मग या सगळ्या ह्या तिन्ही गोष्टीमधून जो प्लस पॉईंट आहे, तो प्लस पॉईंट हा भाजपचा होता. मुळात पहिलंच ह्या निवडणुका व्हायच्या अगोदरच एक आमचा असा होता, तो म्हणजे हे 3 ते 4 पॉईंट आहेत, हे आघाडीला नक्कीच झोपवणार, महाराष्ट्रात लोळवणार. ते 3 जे पॉईंट होते ते हेच आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट, याचा फायदा कसा करून घेतला, त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी पत्ते कसे फेकले, डाव कसे टाकले, त्यामध्ये गेम यांचा कसा झाला, त्यामध्ये गेममध्ये शरद पवार, ठाकरे कसे अडकले गेले. एकेकाळी महाराष्ट्राचे चाणक्य शरद पवारांना त्यांचेच काही लोक म्हणायचे, पण या ठिकाणी आता महाराष्ट्र पूर्ण देवा भाऊला चाणक्य म्हणतो, एक चाणाक्ष बुद्धीचा नेता म्हणतोय. याचा प्रत्यय आपल्याला या विधानसभेतून येतोय. लोकसभेला तो व्यक्ती म्हणतोय की मला आता राजकारण करायचं नाही, तोच व्यक्ती काही असा गेम फिरवेल याची गॅरंटी कुणालाही नव्हती. आता विधानसभेचा निकाल उद्या लागणारच आहे. त्यापूर्वी जो फाशी आहेत, जे पत्ते आहेत, जे डाव आहेत, हे डाव ॲक्युरेट 100 न 101%
लागायचे तिथे लागलेले आहेत आणि जे व्हायचं आहे ते उद्या तुम्हाला दिसून येणारच आहे. बघा, आता त्यांचा पहिला पत्ता होता, पहिला डाव होता, तो डाव म्हणजे किंगचा डाव, राजा. नेहमी प्यादे चालवून गेम काय लोक खेळतात पटावरती बुद्धिबळाच्या, पण या ठिकाणी देवाभाऊनी इथं प्यादे न चढवता डायरेक्ट किंग चढला, तो म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. आमची ही जी निवडणूक आहे ते निवडणुका आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आधिपत्याखाली आम्ही लढणार आहोत. आमचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबच आहेत, हे तिघांनी संगनमतानं एकत्रित येऊन त्यांनी घोषित केलं आणि आम्ही आता निवडणूक लढतोय ते पण शिंदे साहेबांच्या गायडन्स खाली, नेतृत्वाखाली. हा पहिला पत्ता होता. दुसरा पत्ता, आता पत्ता काय म्हणतो माहिती आहे का, ज्या वेळेस जे शैली आहे, जी एक प्रतिमा आहे एकनाथ शिंदे साहेबांची, जी महाराष्ट्रामध्ये बनलेली आहे, तिला कुठेही धक्का लागला नाही आणि जे समर्थक आहेत ते सुद्धा या ठिकाणी नाराज झाले नाही. प्रत्येकाची इच्छा एक आतून येत असते, यात एक व्याव येते, लाट येते आतून एक, ते फक्त शिंदे लाटच हे कामाला शेवटपर्यंत उपयोगात आणली गेली. पुढलं आहे ते म्हणजे निवडणूक ही सीएमसाठी नव्हतीच. मुळात ही निवडणूक महाविकास आघाडीला ही सीएमसाठी होती, सत्तेसाठी होती, खुर्चीकरता होती. पण ही निवडणूक युतीसाठी, ही खुर्चीकरता नव्हती किंवा सीएमसाठी नव्हती. ही निवडणूक होती त्यांच्या अस्तित्वासाठी. ह्या निवडणुकीच्या माध्यमातून फडणवीस हे प्रूव्ह करतात की राजकारणामध्ये चाणक्य हा शरद पवार नसून हा देवेंद्र फडणवीस आहे आणि युतीचा विजय फक्त व्हावा. या ठिकाणी विजय ना शिंदेंचा, ना विजय भाजपचा, ना अजित पवार गटांचा. या ठिकाणी विजय फक्त युतीचा होणार आहे आणि मुख्यमंत्री हा युतीचाच असणार आहे. तो मुख्यमंत्री ना भाजपचा आहे, ना शिंदे गटाचा आहे, नाही पवार गटांचा आहे. म्हणजे ही जी निवडणूक होती ही निवडणूक सीएमसाठी नव्हती, ही निवडणूक होती युतीसाठी, ही निवडणूक होती त्यांच्या अलायन्ससाठी, ही युती होती, ही निवडणूक होती त्यांच्या मतासाठी, ज्या लोकांनी मतं एक हिंदुत्ववादी पार्टी म्हणून केले त्यांच्याकरता. ती निवडणूक होती विकासाकरता, ती निवडणूक होती लाडक्या बहिणींची. हे त्यांनी वाक्य तंतोतंत पाळलं आहे. हे त्याचे 2-3 पत्ते होते, ते पत्ते डाव हा योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य निर्णय घेऊनच घेतला गेला आणि त्यामुळं त्याचे इफेक्ट त्यावेळेस जाणवले नाहीत. त्याचे इफेक्ट आता एक्झिट पोलमधून दिसतात महाराष्ट्राला पूर्ण. त्यावेळेस ट्रोल केलं गेलं फडणवीसांना, पण ते ट्रोलरसुद्धा आता गायब होते उद्यापासून. आणि निवडणुकीसाठी निवडणूक भिमुख जे योजना आल्या होत्या, लाडके बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाईट बिल माफ असेल, त्यानंतर एसटीचं अर्ध तिकीट असेल, ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी एक गेम चेंजर बनल्या. कशा? ह्या योजना आणल्या खऱ्या, पण यातून एक नेरेटिव्ह त्यांना सेट करण्यात आलं. ते नेरेटिव्ह कुठलं? कारण त्या योजनेला काउंटर हे पहिलं नागपूरमधून करण्यात आलं. ही योजना म्हणजे तिजोरीला झळ लागेल, काय 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 अत्यंत आरोप झाले त्या योजनेवरती आणि ते आरोपच भाजपकरता प्लस पॉईंट ठरले आणि ह्या गोष्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या गेल्या आणि ते आम्ही मीडियाने सुद्धा ते पोहोचवायचं काम केलं. लोकांना कळून चुकलं की भाजप ज्या योजना आपल्याला आणत आहे युती, ते योजना यांना मान्य नाहीत. एकेकाळी 1500 रुपयेनं महाराष्ट्राचं वाटोळं होईल म्हणणारे लोक 3000ची घोषणा करतात. त्यातूनच लोकांना खरं काय समजून गेलं आणि त्या शेवटी हा एक सगळ्यात मोठा मायनस पॉईंट हा काँग्रेससाठी ठरलेला आहे, मावासाठी ठरलेला आहे. म्हणजे ह्या योजनेला विरोध करणं, ह्या योजना नाकारणं, या योजना चुकीच्या काय सांगणं हे यांच्याच अंगलट आलेलं आहे. आणि हे अंगलट आलेलं बघून त्याने शेवटला एक डाव टाकला होता की आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ, पण यांच्या थापाला कोणीही लोक, जनता ही बळी पडली नाही. आणि पुढला तर लोकांना माहिती आहे, लोकांना वाटलं सुद्धा की लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही. हे काही घोषणा देतील, ह्याने पहिलं असंच काम केलं होतं घोषणा द्यायचं, हे आता ही घोषणा आणतील, काही आणतील, पण हे देणार तर काहीच नाही. हा लबाडपणा लोकांना अगोदरच माहिती आहे, त्यामुळे लोक यांच्या
गोष्टीला थापेला बळी पडले नाहीत. आणि औरंगजेब वर्सेस शिवाजी महाराजांचं जे समीकरण शेवटी शेवटी झालं त्याला एकमेव व्यक्ती कारणीभूत आहे, तो म्हणजे साजाद नोमानी. ज्याप्रमाणे वोट जिहाद त्यांनी मानलं गेलं, त्यांनी ते सह्या करून घेतल्या 17 मागण्यावरती, त्यावेळेसपासून हा हिंदू धर्म एकत्रित यायला लागला आणि एकत्रित मतं करायला लागला. यावेळेस म्हणून मताची टक्केवारीसुद्धा वाढलेली आहे. वोटिंग जो रेट आहे तो वाढलेला आहे. त्याचं कारण तेच आहे एकमेव. नोमानीमुळं जे लोक शांत होते इकडचे ते लोक पूर्णपणे एक व्हायला लागले. त्यांना हा वोट जिहाद नकोच होता, त्यांना हे वक्फ बोर्ड नकोच होतं, त्यांना ह्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या नको होत्या. ह्या कारणाला आणि ह्या गोष्टीला समर्थन हे यांचं होतं, पण यांना विरोध हा भाजपचा युतीचा होता. त्यामुळे लोक ही पाठीमागं खंबीर उभा होते युतीच्या. आणि ह्यामुळे औरंगजेब वर्सेस एक हे समीकरण आलं. ते समीकरण असं आलं होतं. आणि शेवटला 2 असे ते डाव टाकले होते फडणवीस साहेबांनी. ते म्हणजे काय की शेवटला धर्मयुद्ध, आपण धर्माचं रक्षण करतो, म्हणजे धर्माच्या बाजूनं आहे, आपण धर्मयुद्ध करतो, हे लोकांपर्यंत पोहोचलं गेलं. आणि शेवटचं आहे आपल्यासोबत जे अजित पवार आहे त्यांची विचारसरणी हे वेगळी आहे, पण त्यांना हे हिंदूमय करू, त्यांना आपण भगवमय करू आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आपण त्या गोष्टी रुजवू, हे शेवटला त्यांनी सांगितलेलं आहे, बोललेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी जनतेसमोर घडल्या गेलेल्या आहेत. ह्या सर्व मॅटर जनतेने बघितलं आहे. त्यामुळं जनता ही खंबीरपणे महायुतीच्या पाठीमागं खंबीर उभा होती. यातूनच एक्झिट पोल सांगतात की महाराष्ट्रामध्ये भाजपचं युतीचं वारं आहे आणि हे वारं ह्यावेळेस घोंगावणारच आहे. तुमचं एकूणच मत काय आहे? हे जे डाव टाकलेले आहेत फडणवीसांनी, हे डाव कसे तुम्हाला वाटले? नक्कीच कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.